उल्हासनगर 5 मधील गॅस एजन्सीत कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी, कारवाईवर वाद। उल्हासनगर 5 परिसरातील भारत प्रताप गॅस एजन्सीतून अनेक जुन्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता तोंडी आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एजन्सीतील अधिकाऱ्यांनी ही कारवाई जाहीर केली। तब्बल 30 ते 40 वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कार्यमुक्त करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे। अतिरिक्त पैसे वसूल केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले। मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याकडे रेकॉर्डिंगसह पुरावे असल्याचा दावा केला आहे। माझे नाव आहे महेंद्र शिवदास जाधव। मी गेल्या 25-30 वर्षापासून प्रताप गॅस सर्व्हिस मध्ये काम करत आहे आणि हे सगळे माझे साथीदार आहेत। हे जे आहेत यांना जवळजवळ 40 वर्ष झालेले आहे प्रताप गॅस सर्व्हिस मध्ये काम करताना। आम्ही 30-40 वर्षामध्ये जे सेठने आमच्यावरती भरोसा दाखवला त्या भरोश्यावरती आम्ही काम करत आलेलो आहे। आता जे झालंय, जे आमचे सेठ होते अगोदरचे पंचांग महेश्वरी, ते वारल्यानंतर त्यांचे भाऊ आहेत धनजी महेश्वरी। पंचांग सेठ जे वारले ते 60% मालक होते आणि धनजी महेश्वरी हे 40% मालक होते। तरी ते वारल्यानंतर पण आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष धनजी शेठच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे। आजूपर्यंत आमचे नाव खराब झालेलं नाही ना आम्ही असं एजन्सीला काळीमा थापेल अशा प्रकारे कुठलं काम केलेलं नाहीये। पण आता पंचांग सेठचे वारीस नसल्यामुळं त्यांचे मुली 2 वारीस आहेत, तर 30-30% ते पार्टनर झालेत। 2 मुली पंचांग सेठचे 2 पार्टनर झालेले 30-30% आणि 40% मध्ये धनजी सेठ पार्टनर आहेत। तर गेले 8 महिन्यापासून जे 2 पार्टनर आहेत त्यांच्यातली एक पार्टनरची मुलगी, त्यांचे नाव सरिता लक्ष्मण सरोगा, त्यांनी अक्षरशः आम्हाला एवढा मानसिक त्रास दिलेला आहे, एवढा आम्हाला छळ केलेला आहे। आम्ही काय बोलायला जातो तो डायरेक्ट अंगावरती धावून येतात। लेडीज असल्यामुळं आम्हाला काहीच नाही बोलता येत। आम्ही एवढे सहन करतोय म्हणजे हातच्या बाहेर। आम्हाला असं झालंय की जगणं मुश्किल केलं त्या बाईने। हालाकी ती बाई डिस्ट्रीब्युटर नाहीये, डिस्ट्रीब्युटरचे काय घेणं देणं नाही, फक्त डिस्ट्रीब्युटरची मुलगी असल्याच्या ती आमच्यावरती दबाव टाकत आहे। दुसरी गोष्ट, आतापर्यंत ती आम्हाला बोलते की तुम्ही सिलेंडर विकलेले आहेत, सिलेंडरचा काळा बाजार केलेला आहे। आम्ही 30-30, 40-40 वर्ष कामं केलेले आहेत, तेव्हा आम्ही काळा बाजार केला नाही। आता कसं काय आम्ही काळा बाजार केला? आणि काळा बाजार करत होतो आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार, तर तुम्ही काय करत होते? डिस्ट्रीब्युटरने लक्ष द्यायचं काम नव्हतं। आता कसं काय सांगत? त्याच्या मागचं कारण हे आहे की ती बाई आम्हाला अरेंजमेंट करून सांगते की तुम्हाला कुठं ब्लॅक करायचं असेल तुम्ही ब्लॅक करा, काळा बाजार करायचा असेल काळा बाजार करा, त्या सिलेंडरचे मला 250 रुपये घेऊन या। बाकायदा असे ती बोललेली आहे, त्याच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत, यांच्याकडे आहेत, आमचे जेवढे कामगार आहेत ज्यांच्यांना ती बोललेली आहे सगळ्यांकडे रेकॉर्डिंग आहे। काल पण ती आणि तिचा बाप तो बोलला आम्हाला की 250 रुपयामध्ये आम्हाला पुरवणार नाही, आम्हाला 400 ते 500 रुपये आणून द्या, तुम्हाला काय करायचं असेल करा, तुम्ही करा। मी तुम्हाला सांगते तुम्ही काळा बाजार करा, ब्लॅक करा, मला पैसे आणून द्या। आम्ही बोललो सगळे कामगार की बाबा आमच्याकडून होणार नाही, आम्ही सरळ नाही बोललेलो आहेत। त्यामुळे ती बाईने आम्हाला बोलते जो आम्हाला पैसे देणार नाही त्याला गाडी भरू देणार नाही, त्याला कामावरती ठेवणार नाही। सगळे कामगारला आम्हाला काढून टाकलेलं आहे। आता आम्ही राशन ऑफिस कडे निवेदन दिलं, मॅडमला भेटलो, तांबे मॅडमला, की बाबा आम्ही आता मी 45 वर्षाचे आहे, 65 वर्षाचे आहेत, बाकी 40-45 वर्षाचे, आम्ही कुठे जायचं कामासाठी? आणि एवढे दिवस आम्ही एजन्सी काम करून पण आम्हाला काय भेटलं? ही जी बाई आहे या बाईने आम्हाला गलत इल्जाम लावलेला आहे। आम्ही असं काय केलेलं नाही आणि जे काय केलेले आहे, जे फिरवलेले सिलेंडर, जी चोरी झालेली आहे ती सगळी तिनेच केलेले आहे। याच्या मागचं समस्या तीच आहे। कारण हे आहे की ते लोकांना काढलेलं पाहिजे नाही आम्ही, तर ते लोक ओटीपी देत नाही। आता सिलेंडर मध्ये त्यांना आपली 50 सिलेंडर आम्ही दिले, त्याची ओटीपी 50 द्यायला पाहिजे, तर 50ची जागावर ते 10-12 देतात, असं आहे ना। तर किती सिलेंडर वरून आम्हाला ऑर्डर देणार की बाबा बाकीचे तुम्ही ओटीपी देत नाही का, तर सिलेंडर गेले कुठे हे जबाब द्यावा लागतो मला बीपीसीला। अजिबात नाही, कधी नाही, वर्ष झाले कधी असं केलंच नाही, करणार पण नाही, खोटा काम नाही करणार नाही। ओटीपी देतो कस्टमरला देतात, दुसरी जागावरती ब्लॅक करतात, काय पुरावा?
प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर.